एवढे लोक पंढरपूरला गेलेत, खरंच पांडुरंगाचा लाडका भक्त कोण असेल बरं? हे बघ, हेच प्रश्न नारदाने पांडुरंगाला विचारला होता. तर त्यावेळेस नारदाला काय वाटलं, मी क्षणाक्षणाला नारायण 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 असं देवाचं नाव घेतोय, म्हणजे माझ्याशिवाय दुसरा लाडका भक्त असू शकत नाही. पण पांडुरंग त्या टायमाला नारदाला काय म्हणले, माझा सगळ्यात आवडता भक्त म्हणले शेतकरी. मग नारदाला वाटलं शेतकरी असं काय करीत असं ह्यो सगळ्यात लाडका भक्त झालाय, हे मला बघितल्याशिवाय गत्यंतर नाही. लगेच नारद स्वर्गातून पृथ्वी तलाव आली आणि आल्याच्या नंतर नारदाने बघितलं तर सकाळी सकाळी शेतकरी उठला आणि उठल्याच्या नंतर पहिला नमस्कार देवाला केला. ते म्हणलं, देवा मला झोपेतून उठायची शक्ती माझ्यात नाही, तुझ्या शक्तीमुळं मी आता उठून बसलोय, म्हणून माझा पहिला नमस्कार तुला. आणि मग काय, शेतकरी असल्यामुळे त्याने आपलं जेवण पिवण बांधलं आणि आला शेतात. मस्त पाळी पिळी त्याने घातली, दुपारा बैल पाणी पाजले आणि बसला अजून जेवायला. जेवायला बसल्यावर ते भाकर सोड्यावर अजून देवाला नमस्कार केला त्याने. ते म्हणलं, देवा मी पेरू शकतोय, पण धान्य उगवायची ताकद तुझ्यात आहे, आणि उगल्याच्या नंतर त्या कणसामध्ये दाणे भरायची शक्ती माझ्यात नाही, तर ती शक्ती तुझ्याकडे, आणि तुझ्या कृपेने मला हे अन्न आज खायला भेटतंय, म्हणून माझा पहिला तुला नमस्कार. मग शेतातला सगळा काम धंदा आटपून शेतकरी काय करतो, दिवस मावळता घरी जातो, आणि घरी गेल्याच्या नंतर झोपाच्या टायमाला अजून एकदा देवाला नमस्कार करतो आणि देवाला सांगतो, देवा दिवसभरात माझ्याकडून जर कळत न कळत काही चूक झाली असेल तर त्याची मला क्षमा कर. आणि शेतकरी निवांत झोपतो. हे नारद बघतो आणि देवाकडे जातो. नारद देवाला म्हणतो, देवा तुझ्याकडे न्यायच नाही म्हणला मी तुझं रात्रंदिवस आठवण काढतोय नारायण नारायण क्षणाक्षणाला. आणि तो शेतकरी काय म्हणला, दिवसातून 3च वेळेस आठवण तुझी करतोय, तर तो तुझा लाडका कसं काय झाला? मग पांडुरंगाने सांगितलं, तू काय 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 कर म्हणले नारदा, तू आधी माझं एक काम कर, त्याच्यावर मी तुला या प्रश्नाचं उत्तर देतो. मग पांडुरंग काय म्हणले, त्याच्या हात दिले काय, दिवा, आणि त्या दिव्यात वात लावली. आणि पांडुरंगाने त्या नारदाला सांगितलं, हे बघ म्हणले, या दिव्यातलं तेल बी नाही सांडलं पाहिजे, दिवा नाही विजला पाहिजे. आणि काय करायचं म्हणले, या पृथ्वीला एक प्रदक्षिणा करून माझ्याकडे यायचं. नारद म्हणले, ठीक आहे. लगेच नारदाने काय घेतलं, त्याला ते दिवा घेतला हातात आणि पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करून लगेच पांडुरंगासमोर आले. बघ म्हणले, देवा दिवा नाही विजला, तेल बी नाही सांडलं. त्यावेळेस पांडुरंगा नारदाला विचारलं, म्हणले, इतक्या टायमामध्ये तू माझी किती वेळेस आठवण काढीस? ते म्हणलं, देवा इतक्या टायमामध्ये मी तुला विसरूनच गेलो. मग पांडुरंगाने सांगितलं, ह्याच्यामुळे शेतकरी माझा लाडका भक्त आहे, की दिवसभर राब राब कष्ट करतोय, तरी पण दिवसातून 3 का वेळा माझी आठवण काढतोय, म्हणून माझा लाडका भक्त कोण आहे? शेतकरी. तर मित्रांनो, सगळ्यात देवाचा आवडता भक्त जर कोणी असेल तर शेतकरी. सगळ्याला रामकृष्ण हरी. चलो पंढरीची वारी. मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्र